शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं श्रावण मास आहे। सर्व ग्रामस्थ भाविक भक्तगण माता भगिनींनो, काही नाही ते कुरडा आहे, कडाकडा वाजणारच। इकडे लाडू बघा बरं कशी शांत बसली, ते कुरडा कडकड कडकड चालूच राहणार, जागा नाही ना त्यांना, काय करणार। बस दे छान आहे। विशेष जे आयोजक आहे नितेश भीमराव काळे, सौरव भीमराव काळे आणि आईचं नाव उषाताई आहे, उषा आई भीमराव काळे या पूर्ण परिवारानं, काळे परिवारानं श्रावण मास ही पर्वणी साध्य केलेली आहे। आणि ह्या पवित्र श्रावण मासाच्या निमित्तानं अतिशय सुंदर असं शिवमहापुराण कथा, जी आपली सर्वांची व्यथा, संसारातून अनेक प्रकारच्या दुःखाच्या गोष्टी असतात, दूर करण्याची जी शक्ती आहे ती शिवमहापुराण कथेमध्ये आहे। आणि त्यांनी खूप सुंदर असं गेले, आम्ही आज 4था दिवस आहे, बघतो आहोत, खूप सुंदर असं नियोजन केलं। डोळ्याची पारणं फिटल असं तुम्ही थोड्या दिवसात नियोजन केलं, त्याबद्दल सर्व परिवाराचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। इकडे भाविक भक्तगण जवळजवळ 4-5-10 गावातून आलेले आहे। प्रत्येक गावाचं या ठिकाणी आपण नाम घेणं, कारण काहीच घेतलं काहीच राहून जातं, म्हणून सर्व ग्रामस्थ पंचकृषी बरोबर आहे का नाही। आणि इकडं भाविक भक्तगण सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। विशेषतः या ठिकाणी आदरणीय आमचे सोमनाथ महाराज उपस्थित आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू। त्यानंतर महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। आमचं सर्व भजनी मंडळ या ठिकाणी पहिल्या दिवसापासून वेळेवर आलं, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू। भाविक भक्तगण ज्यांनी अगदी आपल्याला सर्व ग्रामस्थांनी अगदी वेळेवर येऊन कथा श्रवण करण्यासाठी मोठी हजेरी लावली, आपण कार्यक्रमाची शोभा वाढवली। माता भगिनींनी बघा खूप आनंद घेतला। कोणी एक दिवस सहज सांगितलं की आपण सुंदर असं शिवलिंग पार्थिव बनवूया, पूजा करूया, आणि केली तुम्ही पूजा। ज्या गावात ती पूजा होते त्या गावात सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो। आणि भगवान शंकराचा थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या गावामध्ये मंदिर सुरू आहे, अतिशय गोड मंदिर आहे। बाबाजींची कृपा झाली तर आम्ही प्राणप्रतिष्ठा येण्याचा प्रयत्न करू नक्कीच, कारण प्राणप्रतिष्ठा कशी करतात, कशी करावी देवाची प्राण। आणि ओंकारेश्वरला जायचं, नर्मदेश्वराचं शिवलिंग आणायचं, पिंड तिथूनच आणायची, सुंदर नंदी तिथंच भेटतो। ती आम्ही आता 5 गावचे घेऊन आलो, आम्ही 2-3 ठिकाणी बसून पण आलो, म्हणून अतिशय सुंदर असं नर्मदेश्वर शिवलिंग घेऊन येऊ। आणि त्याच वेळेस आपल्या गावाच्या देवाचं नामकरण होईल, कारण गावाची रास पाहावं लागते। सर्व या ठिकाणची पुढची ते नामाच्या याने गावाचं कल्याण होईल असं नामकरण करावं लागत असतं, म्हणून थोडा विचार करू की आपल्याला काय देवाला नाव द्यायचं, त्यावेळेस देऊया। अतिशय सुंदर मंदिर आहे, आम्ही बघितलं जाता येतं। आणि सुंदर प्राणप्रतिष्ठा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, यज्ञयाग असतो। पहिल्या दिवशी मिरवणूक राहील, भव्यदिव्य मिरवणूक काढावं लागते कळसाची, मूर्त्यांची। गावात मिरवणूक झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री देव पाण्यात ठेवतात, धान्यात ठेवतात, धान्यनिवास, जलनिवास। त्याच्यानंतर 151 गाडगे आणतात, त्याच्यात औषधे तयार करतात, कळसापासून तर पायापर्यंत पाणी देतात त्याला, म्हणजे स्नान घालतात कळसाला सुद्धा। खूप सुंदर विधी असतो तो। आणि म्हणून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तो मंदिराचा कार्यक्रम भव्यदिव्य व्हावं असं आपण बाबाजींच्या चरणी प्रार्थना करूया। आणि होईलच, काही त्यात संशय नाही, कारण भोले बाबा जिथे येतो तिथे काहीच कमी राहत नाही, कारण साक्षात येणार आहे।
आता आपण 4च दिवसात पाहिलं किती आनंद आहे. प्रत्येकाला किती आनंद वाटतो. वाटतं का ही कथा सांगता व्हावी असं वाटतं कोणाला? असं वाटतं ऐकतच राहावं. भोले बाबाची कथा आहे तरी आम्हाला खूप वेळ कमी देता आला. तुम्हाला धावपळीत राहतो, दिवसभर 4-5 कार्यक्रम करून येतो आणि मग इथं येतो. थोडं लेट झालं हा कार्यक्रम. आज लवकर आलो आणि आज लवकर आलो तुमच्या अगोदर येऊन बसायला पाहिजे होतं. आणि म्हणून खूप चांगलं आहे. गावाचं नाव पण किती गोड आहे. आणि म्हणून असं गोड नाव गावाचं आहे. विशेष म्हणजे आम्हाला येता येता रमेशगिरी बाबा पण येत होते आपले, परंतु त्यांची तब्येत खूप खराब झाली. बाबा म्हणे आता मला आज तिकडे एक सप्ताह चालू होतं, तिकडं जाता आलं नाही, खूप जाम तब्येत आहे. म्हटलं बाबा काही तकतक करू नका, आज सांगताच आहे त्यामुळं काही अडचण नाही. मग बाबांनी सांगितलं एवढ्यांदा. म्हटलं काहीच अडचण नाही, कारण तब्येतीची पुढं काही दगदग राहते दिवसभर. ते बी आमची सारखीच धावपळ करतात. 2-2, 4-4 ठिकाणी प्रतिष्ठा, प्रत्येक ठिकाणी भेट, परत संध्याकाळी कथा. नाहीतर कथाकार काय करतात माहिती का, जे कथा करतात ना ते दिवसभर एका ठिकाणी थांबतात, मौन धरतात आणि मग संध्याकाळी कथा करतात. आमचं तसं नाही. सकाळी 7ला गाडीत बसलो होतो आम्ही, जवळजवळ 4-5 कार्यक्रम करून 6 वाजता तिथे येतो स्थानावर. स्नान झालं, पूजापाठ झाली, होम हवन झालं, मग परत निघायचं. संत उदार 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 संत उदार उदार भरले आनंद भंडारा भरले आनंद भंडारा म्हणून अतिशय उदार आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याकडचे निफाडचे दादा कुठं आहे बसलेले. हां, पहिल्या दिवसापासून त्यांना सांगितलं होतं करू लागा नियोजन आयोजन. थोडंसं धावपळ केली, चांगलं वाटलं. तुमचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. गेले का, पोचले का, नियोजन केलं का, करावं लागतं थोडंसं. आणि सर्वांनी आपलं दादून ते आहे सगळेच आहे की बसले का, चांगलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं सहकार्य लागतं कार्यक्रम. आता हा मंडप एका खांबावर थोडा उभा आहे का, याला किती खांब लागले. तेव्हा म्हणून तुमचं सर्वांचं सहकार्य मिळालं, असंच मिळावं. धर्मकार्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलोच पाहिजे. हे बघा, भगवान शंकराला काल आपण सांगितलं होतं की काय काय व्हावं. याचं तुम्हाला 2-3 दिवसापासून नुसतं सांगतोय, पण आज व्हावं का व्हावं. काल सहज बोलून गेलो होतो की आपण जर डाळिंबाचा ज्यूस तयार करायचा, रस तयार करायचा आणि त्याचा अभिषेक करायचा. आतापर्यंत कोणी केला नसेल, पण करून बघा. अभिषेकाचा सोमवार आला किंवा एखादा उद्या प्रदोष आला. प्रदोष पण फार महत्त्वाचा असतो. सर्व दोष निवारण होतात. प्रदोष केला ना तुम्ही तर नक्की प्रदोष करा. प्रदोष हा संध्याकाळी 6-6:30 वाजता सोडतात. 7 वाजता पूजा करून भगवान शंकर येण्याचा जो टाईम आहे तो सायंकाळी 6 वाजता आपल्या गावात प्रवेश करतात. कैलासातून प्रत्येक गावात प्रत्येक घरी महादेव येतात. आणि म्हणून 6:30चा काळ, 6:30 ते 7, अर्धा ते 1 घंटा याला प्रदोष काळ म्हणतात. दररोजच्या काळाला काय म्हणतात? प्रदोष काळ. आजची एकादशी आहे, खूप भाग्यवान आहे. एकादशीचं महत्त्व सांगायला पाहिजे होतं, परंतु एक लक्षात घ्या की आजचा जो प्रदोष, उद्याचा जो प्रदोष आहे त्याला आपल्या बुधवारचा प्रदोष आला. मंगळवारी आला का त्याला भूम प्रदोष म्हणतात. सोमवारी आला का त्याला सोम प्रदोष म्हणतात. आणि विशेष म्हणजे शनिवारी आला का त्याला शनी प्रदोष म्हणतात. ज्या प्रदोष आणि प्रदोष हे फार महत्त्वाचे आहे. भगवान शंकरी रविवारी जर पूजा केली तर काय मिळतं? करायला पाहिजे शुक्रवारी. आणि विशेष म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उसाचा रस व्हावा महादेवाला. कोणत्या दिवशी? शुक्रवारच्या दिवशी. आणि हा जो आपल्याकडे डाळिंब असतातच प्रत्येकाचे. तुम्ही शेतकरी आहोत, आम्ही शेतकरी आहे आणि बाबाजी शेतकरी होते, बरोबर आहे की नाही? आपण सर्व कोण आहोत? आपले खूप कष्ट असतात. शेतकऱ्यासारखे कष्ट कोणीच करत नाही. म्हणून तो सर्वांचा राजा आहे. वास्तविक शेतकरी राजा आहे. तो पिकवतो, कष्ट करतो, रात्रंदिवस शेतीत राहतो, राबतो. किती कष्ट आहे. जसं पेरलं तर हातात धान्य येईपर्यंत तो कष्ट करीत राहतो.
आणि मार्केटमध्ये जाईन पार हातात पैसे मिळेपर्यंत त्याला कष्ट, घामच गाळीत राहतो. घाम अतिशय म्हणजे रात्री पहा शेतीत, दिवसा पहा शेतीत, खूप शेतीत रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरी राजा आहे. आणि या शेतकरी राजावरच सगळं विश्व जगते, हे लक्षात राहू दे. तुम्ही पिकवलं नाही ना तर कोणीच काही खाऊ शकत नाही. म्हणून तुमची फार मोठी श्रमाची शक्ती आहे. म्हणून शेतकरी राजाला महत्त्व. बाबाजींनी कृषी आणि ऋषी म्हणजे कृषीला महत्त्व दिलं. बाबाजींनी खूप शेती केली त्या काळात. जनकल्याणा देवज जमिला जनकल्याणा देवज जमिला कष्ट करता धर्म चाल कष्ट करता धर्म चाल माती तुझे सोन पिकविता भक्तगणा तुझे निवडता भक्तगणा तुझे शिवस्वरूप जगी तो दान करी तो गुरुचे भजन करी स्वामी जनार्दन सद्गुरुचे स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरुचे दास भजन करी रे भजन करी दास भजन करी रे भजन करी. म्हणून दास नित्य भजन करी, कायम भजनात असतात. म्हणून जो काही रस वाहणार आहे आपण, उद्या व्हा प्रदोष आला योगायोगाने, त्यांनी कर्जमुक्त होतो माणूस, ऋण राहत नाही माणसाच्या जीवनात. संपत्ती संतती कायम घरामध्ये नांदते. म्हणून आपण डाळिंबाचा रस महादेवावर टाकावं. जर आपण पाण्याची धार लावली तर आपल्या घरात कधीच कलह होत नाही. म्हणून पाण्याची धार महादेवावर टाकावी, अखंड धार. एक एक सांगितलेलं आहे. देवाला आंबा आवडतो, 3 फळं जास्त आवडतात महादेवाला. एक आंबा आवडतो, दुसरं केळी आणि तिसरं बोर. काय काय 3 फळं. बद्रिका आश्रमला भगवान नारायणानं बोर खाऊन तपश्चर्या केली. वाळूचं शिवलिंग बनवायचे, दररोज पूजा करायची, नारायण आणि बोरं खायचे. काय खायचे? अखंड बोरं. म्हणून बद्री नाव. काय काय नाव पडलं? बोरामुळं बद्री. जो जाय बद्री कभी नाही उदरी. म्हणून बद्री नाव पडलं. बोर खाल्ले त्यांनी, अखंड बोर खाल्ले. म्हणून महादेवाला कधीतरी एखाद्या वेळेस बोर वाहत जा. आता नाही म्हणून शबरीने कुठून आणली होती. शबरीला सांगितलं होतं तिच्या गुरुदेवानं की अगं शबरी, तुझी सेवा पाहून आम्ही डोळ्याचे पारणं फिटले, दररोज रस्ता झाडला. आमच्या शिष्याने तुला खूप बोलून गेलं असतील, पण मी तुला आशीर्वाद देऊन जातो शबरी. कारण जवळजवळ 30-40 वर्षे तू आश्रमात सेवा केली पण समजू दिली नाही, रस्ता झाडला, खूप अतिसेवा केली शबरी. जा, तू काळजी करू नकोस, एक न एक दिवस तुला ह्याच रस्त्यानं ह्याच वाटिकेत तुला राम भेटल्याशिवाय राहणार नाही. कोणी आशीर्वाद दिला? गुरुदेवाने. पण त्या काळातली शबरी होती ती. या काळातली जर शबरी असते तर किती तारखेला भेटाल? गुरुला काय विचारलं असं, तारीख सांगा. पण तिने तारीख विचारली का? खरी शबरी तारीख विचारित नाही. तिने सांगितलं ठीक आहे गुरुदेव, तुमची आज्ञा. म्हणून शबरी दररोज वाटिका झाडायची, दररोज. आश्रमात या कधी रेतील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. बिना अगिलिया शापित नारी वेणी शबरी तुझा पदाचे अखंड चिंतन गीत माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. म्हणून जीवनात ही वाट झाडा, शिव येतील, भगवान शंकर येतील. आंबा
आंब्याचा रसाचा अभिषेक करू शकतात. ज्याने आंब्याच्या रसाचं ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस सुख समृद्धी वाढते, सौख्य आपल्या घरात आणतं. म्हणून आंबा या दिवसात नसेल, पण ज्या दिवशी येईल त्या दिवशी रस वाहून बघा, त्याचा अभिषेक करून बघा. आंब्याचा रस, केळी, कर्दळी म्हणतात त्याला, कोणी कोणी वेगळं फळ म्हणतात त्या भाषेत. म्हणून भगवंतानं अखंड पिंड केली. भगवान शंकरानं सांगितलं, नारायणा 12 वर्ष झाले तुम्ही पिंड करता आहात आणि वाळीची पिंडीची तुम्ही पूजा करून लक्ष्मीला बाजूला बसले, तुम्ही स्वतः बाजूला बसले. खूप प्रसन्न झालो मी तुमच्यामध्ये. ह्या पिंडीतूनच मी आता प्रगट होतो आणि नारायणाला दर्शन दिलं. आता मात्र तुम्ही पिंड करायची गरज नाही, आता मी प्रत्यक्ष प्रगट झालो. मग नारायणाने सांगितलं, देवा तुम्ही माझ्यासाठी प्रगट झालात, पण माझ्या भक्तासाठी सुद्धा तुम्ही इथंच वास करा. म्हणून त्या देवाचं नाव पडलं केदारनाथ. बोला केदारनाथ भगवान की जय. नारायणासाठी, नारायणाच्या पूजातून निर्माण झाले, नारायणाच्या अखंड तपातून जे निर्माण झाले ते भगवान शिव, ते केदारनाथ. बद्रीनाथच्या नंतर कुठं जावं लागतं आपल्याला? केदारनाथला जावं लागतं. आम्ही जाऊन आलो, खूप सुंदर आहे. खाली कुंडामध्ये स्नान करायचं, गरम कुंड आहे तिथं, खूप छान आहे. आणि कुंडात स्नान केलं का हळूहळू पायी निघायचं. लोक घोड्यावर जातात. आता काय नाही, गुडघे दुखायला लागले. गुडघे का दुखतात त्याचंही कारण आहे, परंतु आपल्याला तिकडं जायचंच नाही, आपल्याला कथा पूर्ण करायची आज. आणि म्हणून लक्षात राहू द्या की एक एक शिवलिंग याचं चिंतन आपल्याला 12ही ज्योतिर्लिंगाचं करायचं. आजचे दिवस 10 वाजले तर काही फरक पडणार नाही, वाजू द्या. दररोजच आज एकादशी पण आहे, खिचडीची आज काही टेन्शन. एकादशीच्या दिवशी माणूस जास्त खातं उलट. उपवासाचा काय अर्थ आहे खरं सांगा? उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? उपाशी राहण्याला उपवास नाही म्हणते. उपवास जेव्हा देवाजवळ ज्याचा वास आहे, देवाजवळ अखंड ज्याचं ध्यान आहे त्याला उपवास म्हणतात. उपवास कशाला म्हणतात? परंतु किती बघा तुम्ही, ज्या दिवशी जास्त उपवास असतो ना त्या दिवशी इकडून आलं की परस खाईल, तिकडून आलं खिचडी खाईल, शेंगदाणेच खाईल, अरे बाबा हो फळच खाईल. त्या दिवशी अवघड होऊन जातं उलट एकादशी. परंतु एकादशीच्या दिवशी उपवास करावं, प्रदोषच्या दिवशी उपवास करावं, सोमवारच्या दिवशी उपवास करावं. आणि विशेष म्हणजे शिवरात्र ही सर्वात मोठी आपल्यासाठी पर्वणी असते. तसं दर महिन्याला शिवरात्र येते, पण लोक दर महिन्याची शिवरात्र करू शकत नाही, कारण महाशिवरात्र करतात. कोणती करतात? त्या दिवशी प्रत्येकजण उपवास करतात. म्हणून आंब्याचं एक हे व्हावं, फळ व्हावं. बोराचं काही बोर मिळालं तर बोराच्या दिवसात बोरे व्हावे. भगवान शंकराला आवडतात, जेणेकरून भगवान शंकराची आराधना आपल्याकडून होईल, जेणेकरून भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील, याच्यासाठी ही चिंतन आहे. एकदा असं झालं की अत्री ऋषी, आणि अत्री ऋषीची पत्नीचं नाव काय? अनुसूया. बरोबर ना? लय हुशार लोक आहे बाबा, उगाच चालू असं वाटतं. किती गोड लोक आहे, असं वाटतं रात्रभर चिंतन करावं. अनुसूया 100 वर्ष त्यावेळेस दुष्काळ पडला होता, आणि दुष्काळ पडला असताना अचानक अत्री ऋषींनी डोळे झाकून घेतले तपश्चर्यासाठी. 50 वर्ष डोळे उघडले नाही. किती वर्ष? 50. मग अनुसूयाने विचार केला की अरे पाऊस नाही, पाणी नाही, सगळे पक्षी निघून गेले, आता करायचं काय? म्हणून अनुसूयानं आपल्या पतीची सेवा आणि एक म्हणजे परत एकदा सांगतो, परत आपल्या समोर एक शिवलिंग बनवायची मातीचं आणि त्याची पूजा करायची. अनुसूया, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पहा, प्रभू रामचंद्राच्या राजदरबारात पहा शिवलिंगाची पूजा आहे. भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस उपमन्यूने सांगितले, भगवान श्रीकृष्णा तुला मूलबाल पाहिजे असेल तर भगवान शंकराची तुम्हाला आराधना करावं लागेल. कोण म्हणतं? उपमन्यू. उपदेश केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा ज्यावेळेस उपासना केली
पाची पांडवाला सुद्धा सांगितलं, पाची पांडवांनो तुम्हाला वनवासात भगवान शंकराचं शिवलिंगाची पूजा करावं लागणार आहे. प्रत्येकाला उपदेश केला गेलेला आहे, परंतु आपल्याला माहितीच नाही अजून. आणि म्हणून ज्यावेळेस शिवलिंग करायची, ती अशी पूजा करायची आणि पतीची सेवा करायची. अचानक 50 वर्षानंतर डोळे उघडले आणि सांगितलं पाणी 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 मागितलं. असं पाणी मागितलं. लक्षात घ्या, मला पाणी पाहिजे. हिने विचार केला की आता कुठेही बघितलं तर कुठं पाणी शिल्लक राहिलं नाही, आता करायचं काय. म्हणून तिने आपल्या पतीला नमस्कार केला, पतिदेवाला नमस्कार केला, कमंडल उचललं, भगवान शंकराचं शिवलिंग बनवलेलं होतं तिथं नमस्कार केला आणि निघाली पाण्याच्या शोधाला. तिच्या त्या पतीच्या सेवेनं आणि भगवान शंकराच्या त्या पार्थिव शिवलिंगाच्या सेवेनं पुढे जात असताना गंगा पाठीमागं चालू लागली तिच्या. किती मोठी शक्ती असेल. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, देवावरी सत्ता, तिची देवावर सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. म्हणजे श्रद्धा कशा असावी. गंगा पाठीमागं चालणं एवढं सोपं आहे का. आपलं गंगेवर जायला वेळ नाही, पण ती गंगा आली स्वतः तिच्या पाठीमागं चालू लागली. तिने पाठीमागं पाहिलं, अगं तू कोण आहेस. म्हणे मी गंगा आहे. पाणी पाहिजे ना तुला, तुझ्या सेवेनं मी प्रगट झाली. तुझ्या पतीची सेवा आणि भगवान शंकराची सेवा पाहून मी स्वतः प्रसन्न झाली तुझ्यावर. बघा किती विशेष असेल. गंगेला नमस्कार केला. गंगामय्या, गंगामाईने सांगितले तर खड्डं तयार कर. थोडंसं खड्डं तयार केलं. गंगामय्या त्याच्यात प्रगट झाली आणि सांगितलं मी येईपर्यंत थांब गंगा, एक कमंडल भरून नेते, माझ्या पतीला पाणी देते. मी पाणी दिलं आणि त्या पाण्याची चव इतर पाण्यापेक्षा वेगळी लागली. सांगितलं ही पाणी कुठून आणलंस. म्हणे तुमच्या सेवेनं, तुमच्या तपश्चर्यानं आज गंगा प्रकट झाली. ऐका बरं का, शब्द बारकाईने लक्षात घ्या. आजकालच्या असते तर 50 वर्ष डोळे झाकून बसले, तुम्हाला काय होतं. मी पिंड केली, तुमची सेवा केली म्हणून ती प्रकट नाही. ती तशी नाही म्हणाली, तुमच्या तपश्चर्यानं गंगा प्रकट झाली. एक एक शब्द ऐका बारकाईनं, जरा चिंतनीय आहे. म्हणजे किती गोड आहे. भगवान शंकराच्या जर मंदिरात गेले ना तुम्ही, तर भगवान शंकर कुठं बसलेले, खाली बसलेले, आणि पार्वती कुठं आहे पाहिलं ना तुम्ही आतापर्यंत. बारकाईने बघा. पार्वतीला सांगितलं पार्वती तू वरती बस, मी खाली बसतो. याचा अर्थ तुम्ही थोडंसं का होईना यांना थोडंसं मान द्या, म्हणजे वेळेवर स्वयंपाक होईल. अरे म्हणजे दिलाच पाहिजे, काही असो थोडंसं मान दिला पाहिजे, कारण तुम्ही सांभाळ करणार आहे. भगवान भोले बाबाने जर एवढा मोठा मान दिला की बस पार्वती तू वरती बस, मी बसतो खाली. गणपती बाप्पाला सांगितलं तू पण वरती बस, मी लागलं तर खाली बसतो, निवांत बसतो. म्हणजे याचा अर्थ आपण सगळ्याला मान दिला पाहिजे मोठ्या माणसाने, मग तेव्हा आपल्याला मान भेटतो. बरोबर आहे का नाही. पार्वतीला किती मान दिला, पार्वती वरती बसलेले आणि पार्वतीच्या समोर भोले बाबा आहे. हे एक वैशिष्ट्य आहे अतिशय. या लोखंडे साहेब यावरती या 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 ठिकाणी आपले लोखंडे साहेब आलेले आहे येवल्यामधून. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भजन. मुझ चरणों से लगा ले मेरे शिव डमरू. मंत्री भुजबळ साहेब यांचे सचिव लोखंडे साहेब यांचा आगमन झालेला आहे. मेरे साथ साथ में तेरा, मेरे साथ साथ में तेरा, हे नाम डमरू वाले. मुझ चरणों से लगा ले मेरे शिव डमरू वाले. मुझ चरणों से लगा ले मेरे शिव डमरू वाले. सर्वांनी बरं हात करून स्वागत करायचं लोकांच्या वतीने. वसंत पवार साहेब, राष्ट्रवादीचे नेते वसंत पवार साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे.
बिगड़ी बनाई तुमने, बिगड़ी बनाई तुमने, हर काम डमरू वाले मुझ चरणों पे लगा ले, मुर्शीद डमरू वाले मुझ चरणों पे लगा ले, मुर्शीद डमरू वाले। लोखंड साहेब 2 मिनिटं तुमचं मनोगत व्यक्त करू तुम्ही बस नाही बोला बोला काय हरकत नाही. सांगताय 2 मिनिटं आपलं मनोगत ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय सर्वांनी वर हात नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय असे आपण सर्वजण शिवमहापुराणातील कथा ऐकत श्रवण करतो आहोत. आज आमचे लोखंडे साहेब पण या ठिकाणी दर कार्यक्रमाला येतात. असं एकही कार्यक्रम आजपर्यंत त्यांनी जिथं कथा असेल, जिथं कुठलाही कार्यक्रम असेल, आणि विशेष म्हणजे येतात आणि पण आपल्याला काहीतरी देऊन पण जातात. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. म्हणजे आपल्या मंदिराला जर सभामंडप नसेल ना, नक्की देऊन जाणार. हे तुम्हाला सांगायचं आहे. मेन म्हणजे याच्यात बदल नाही. म्हणजे आमच्याकडे दिले, वायगावच्या आश्रमात दिला, चिचुंडीच्या आश्रमात देत आहे. आले ना आपले मुलं आलेले आहे, चिचुंडी भक्त मंडळी येले ना, हां, त्यांना पण दिलेलं आहे. म्हणजे सर्वांसाठी. असं एकही गाव नाही का त्या ठिकाणी सभामंडप येत नाही. आपला इथं आम्ही साहेबाला सांगू इच्छितो की मोठं शिवमंदिर होत आहे आपल्याजवळच. खूप सुंदर शिवमंदिर होत आहे. आणि इथं मंडप बघा, पुढं मागं आपल्याला साहेब शब्द देतीलच जाता जाता. भिंगर गाव आहे. हां, हा त्यानेच दिला का? धन्यवाद. छोटा पडला तो आपल्याला. आणि म्हणून आणि हक्काने मागून घेतलं पाहिजे ना आपण. काय सोडायचं काय आलं साहेबाला.
आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवमहापुराण श्रवण करतायत. त्यांच्या संघ पण समवेत सर्व आलेले आहे. आपण सर्वांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. की जिथं गंगा स्वतः पाठीमागं फिरते आहे, किती मोठी सेवा असेल. कोणाची विसरले? अनुसयाची. बरोबर. अनुसयानं सांगितलं की माझ्या पतीला मी पाणी देऊन येते. पाणी घेतलं आणि सांगितलं अहो चला गंगा मैया आलेली आहे, आपण दर्शन करूया. म्हणून दोघंही आले, नमस्कार केला गंगा मैयाला. ज्या मातीच्या शिवलिंगापासून पूजा करत होते भोले बाबाला काही राहवलं नाही आणि भोले बाबा सुद्धा त्या पिंडीतून प्रगट झाले आणि दर्शन दिलं. दोघांनी वेळेच गंगा मैयाचंही दर्शन झालं, भोले बाबाचंही दर्शन झालं. आजही चित्रकूटात जाल तर तिथं काय आहे? अलकनंदा नावाची गंगा आहे. कोणामुळं निर्माण झाली? अनुसयाच्या तपामुळं. अलकनंदा काय नाव आहे तिचं? अलकनंदा. जाते मी तिथं. सुंदर गंगा आहे आणि तिथं एक शिवालय आहे. म्हणून आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहोत. तर प्रथमतः सोमनाथांचं आपण दर्शन घेतलं. श्रीशैल्य मल्लिकार्जुन काल दर्शन झालं. श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन या महांकाल. उज्जैनला जाऊया. सर्वांनी उज्जैनचं दर्शन केलंच असेल. कोणी कोणी केलं उज्जैनचं दर्शन? वा वा वा. जाऊन या महांकालेश्वराचं दर्शन. कारण ह्या भूतलावर महांकालेश्वराची पूजा आहे, पाताळात हटकेश्वर. बरोबर आहे का नाही? म्हणजे तिन्ही ताळामध्ये भगवंताची पूजा चालू आहे. इथं महांकालेश्वराची पूजा आहे ह्या भूतलावरती. म्हणून एकदा तरी उज्जैन नगरीत जाऊन या. अवंतिका जशी काशी नगरी आहे तशी ही एक नगरी आहे. अवश्य जाऊन या तुम्ही. एकदा एका ठिकाणी असं झालं की एक भोळा भक्त होता. 3रा सोमवार राजा पूजा करत होता. राजाची नित्यनेमाची पूजा, षोडोपचार पूजा होती. दूध दही मध वगैरे खूप सुंदर पंचामृत वाहून पूजा चालायची. खूप छान पूजा. या भोळ्या भक्ताने ती पूजा पाहिली. अरे ही पूजा कशी करतो? आपणही करू, पण आपण गाई वाळणार आहे. आपण गंगेत डुबकी मारू आणि येऊ महादेवाला नमस्कार करू. म्हणून ते गंगेत डुबकी मारली. हातात तांब्याचं नव्हता, तोंडातच पाणी भरलं. कशात भरलं? तोंडात पाणी भरलं. राजाची पूजा झाली, बाजूला लोटून दिली त्यांनी. आणि मग आपलं महादेवाला नमस्कार केला. देवा माझ्याजवळ काही तांब्या नाही, पण माझा हा तांब्या आहे, दिलं चालेल का तुला? भोळा बाबा मी तुझा रे साधा भोळा भक्त, देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त, जोडून या हात देवा, जोडून या हात देवा, नाम घेतो देवा मी तुझा साधा भोळा भक्त, देवा मी तुझा साधा भोळा भक्त. देवा मी तुझा साधा भोळा भक्त आहे. मी काही बेलाचं पान आणलं नाही, मी काही तांब्या भरून आणला नाही. कारण एक लक्षात घ्या, पितृदोष असेल, अतिशय घरामध्ये त्रास असेल तर काय करायचं? आपल्या घरामधून ईशान्य कोपऱ्याला जो तांब्या भरलेला असतो तो महादेवाच्या पिंडीवर वाहून द्यायचा. उद्या प्रदोष आहे. किंवा गंगेत जायचं. दक्षिण दिशेला एक वंजुळ भरायची आणि दक्षिण दिशेला पाणी टाकायचं. पितरलोक तृप्त होतात. किंवा आता अमावस्या येते, अमावस्याच्या दिवशी उठायचं. आपल्या घरात जी विवाहिक झालेली सुनबाईला सांगायचं एक तांब्या भर, घरातून पाणी भर, आणि आपल्या निवृत्ती बाजूच्या बंगल्याच्या कोपऱ्यावर ठेवून यायचं. कारण पितर लोक पाण्या वाचून तळतळ करतात, म्हणून आपल्याला शाप देतात. काय करायचं? फक्त एक तांब्या घरातून भरून घ्यायचं त्याच्या हातातून, आणि तिने निवृत्ती बाजू घराची, ज्या घरात मुख्य माणूस कायम बसतो, मुख्य माणसानं कुठं बसावं? निवृत्ती बाजूला त्याचा बसण्याची जागा असावी मुख्य माणसाची. बरं का साहेब? निवृत्ती बाजूला मुख्य माणूस बसला पाहिजे.
म्हणजे त्याला कधी हे नाही. हा, पाहुणे रावळ्याचा असेल तर ते वायू बाजूला पाहिजे. आले का मोठा हॉल, म्हणजे चहा घेतले की लगे निघतात. पण तेच जर निवृत्ती बाजूला असले की 2-3 दिवस थांबतात. लक्षात राहू दे जरा. म्हणून कुठल्या दिशेला काय असावं. अतिशय ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण जिना करत नाही किंवा त्या ठिकाणी आपण चप्पल काढत नाही, कारण ती भगवान शंकराची बाजू आहे. ईशान्य कोपरा, पूर्व दिशेचा हा डावा हात, इथं आपण कधी चप्पल दरवाजात काढत नाही, काढू पण नाही, कारण तो ईशान्य कोपरा देवाचा आहे. अतिशय महत्त्वाचा कोपरा आहे तो. आणि म्हणून जेणेकरून आपण हे जे श्रवण करतो की जे पाणी ठेवलं जातं आणि ते पाणी आपण काय करायचं, सकाळी मात्र एखाद्या झाडाला ओतून द्यायचं. बघा तुम्ही, आपण इकडं जातो, काल सर्पयोग करतो, हे करतो, ते करतो, पण हे करून बघा तुम्ही, तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार, यात काही संशय नाही. म्हणून तो काय करायचा, डुबकी मारायचा, तोंडात पाणी भरायचा. आता 3रा सोमवार होता, 11 ब्राह्मण होते, पूजा फार छान चालली होती राजासाहेबांची. त्याच्यामुळं पूजा चालू असताना 1 तास झाला, 2 तास झाला, षडोपचार पूजा, ती वेळ लागतोच त्याला. लघुरुद्र अभिषेकाला फार वेळ लागतो. अभिषेक एकदा तरी करत जा. पहिल्या सोमवारी करा, दुसऱ्या सोमवारी करा किंवा प्रदोषला करा, अभिषेक केलाच पाहिजे. अभिषेकात एक तरी अभिषेक करा. आमच्याकडं पूर्ण महिनाभर अभिषेक चालतो ह्या श्रावण महिन्यामध्ये, कारण थोडं जर केलं तर कोटी फळ देतं. ह्या महिन्यामध्ये 1 बिल्वपत्र वाढलं तर कोटी बिल्वपत्राचं फळाचं पुण्य मिळतं या महिन्यामध्ये. इतकं महत्त्व आहे, कारण भगवान शंकर प्रसन्न होतात या महिन्यात. म्हणून 1 तास झाला, 2 तास झाला, भोले बाबाला वाटलं भक्ताच्या गायी पळाल्या सगळ्या, पण तो बाहेर येऊन बसलेला आहे आणि तोंडात पाणी आहे. जोपर्यंत तोंडात पाणी टाकायचं नाही तोपर्यंत आपण गायी कुठे गेल्यात चालेल, परंतु ही पूजा मात्र करायची. त्याचा 8 तास होता. भोले बाबाला वाटलं दोन्ही भक्ताची परीक्षा घेऊ आपण. आता दगडाचं मंदिर होतं, एक दगड थोडासा असा हल्ला, ब्राह्मण देवताने पाहिला, म्हणे राजेसाहेब दगड पडतोय वाटतं, चला अशी इच्छा आहे आमची. राजसाहेबांनी घ्या, पण काय तुमची इच्छा, चला सगळे बाहेर निघू आपण. पडला दगड तर काय होईल. तेवढ्यात हे आलं, येणे सांगितलं, देवापुढं असा हात जोडला, भोळा आहे याला काहीच नाही, आणि देव भोळा आहे. असा हात जोडला, तोंडातले पटकन पिचकारी मारली आणि पटकन त्या पिंडीवर आडा पडला. आडा पडल्यानंतर भगवान शंकर अरे असं काय करतो म्हणे, असं काय करतो. नाही काही नाही देवा, मी मेलो चालेल, पण तू नाही मेला पाहिजे म्हणे. भक्त ऐसे जाना जितेही उदासा, भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जितेही उदासा, भक्त ऐसे जाना जितेही उदासा. तेरे आशा गेले आशा पाशा विषय तुझ्याचा आला नारायणा, विषय तुला विषय तुझ्याचा आला नारायणा, विषय तुझा आवडे जन धन माता पिता तोच फक्त देव, आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विने जीवा सुख. म्हणून तो देव आपला करा, महादेव आपला सकारा महिनाभर आहे, काही विशेष नाही. उज्जैनचं असं स्थान आहे की तिथं ब्राह्मण राहत होता. 3ही मुलं भगवान शंकराची पूजा करत होती. राक्षसानं एवढा त्रास दिला सर्व ठिकाणी की उज्जैन नगरीला असा कोट बांधला गेला, परंतु त्या ठिकाणी तो आला. 3ही मुलं भगवान शंकराची शिवलिंगाची पूजा करत होते. असं सुंदर मातीचं वाळूचं शिवलिंग बनवलं होतं. देवा, आता तुझ्या दर्शनाला आलो आम्ही, परंतु आता इथं राक्षस येईल, आता पूजा आमची उद्ध्वस्त करून टाकेल, आम्हालाही जिवंत ठेवणार नाही. भगवान शंकराच्या त्या पिंडीची पूजा चालू असताना 3घांनी आराधना केली. तो राक्षस आला तिथं, एक तलवार हातात घेतली आणि 3घांचं शिरच्छेद करणार.
त्या पिंडीवरती वार पडणार तर भगवान शंकर महाकालेश्वराच्या रूपात जो खड्डा पडलेला असं बघा खाली, एवढं खाली पाताळातून असे उंच 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 आले आणि त्याच वेळेस एक जो घुसाटा बाहेर निघाला, जो जाळ बाहेर निघाला, त्या राक्षसाची राख झाली आणि त्या ठिकाणी त्या पिंडीतून भगवंत प्रगट झाले. त्या देवाचं नाव आहे महाकालेश्वर. हे महाकालेश्वर, काळाचा काळ महाकाळ तिथं तयार झाले. पण अजून एक कथा आहे फार सुंदर, म्हणजे देव प्रगट झाले, त्या राक्षसाची राख झाली म्हणून देवाला काय तिथं वाहतात, भस्म वाहतात. याचा अर्थ चिता भस्म नाही वाहती. लोक म्हणतात उज्जैनला चिता भस्म वाहतात, चिता भस्म नाही वाहती, भस्म मात्र वाहतात. दररोज भस्म आरती होती तिथं, पाहण्यासारखे आहे. तिथं आपले आमच्या पंचदशनाम जुन्या आखाड्याचे 3 आश्रम आहे. एक नीलगंगा आहे, अजून एक दातार आहे आणि एक दत्त आखाडा आहे. जवळजवळ एका वेळेस 1,000 2,000 लोक राहण्याची अवस्था आश्रमात होती आणि त्यांच्या वतीनं दर्शन होतं भस्म आरतीचं. पहाटे 3-3:30ला ती भस्म आरती सुरू होते. नंबर लागलेले असतात, पाहण्यासारखी, डोळे भरून पाहण्यासारखी. भस्म आरती पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणं फिटून जातात की काय देवाला शृंगार चालतो. ती आरती पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कोणत्या युगामध्ये आहोत, इतकी सुंदर भस्म आरती असते. म्हणून भस्म आरतीला एकदा तरी जाऊन बघा, आयुष्यात भस्म आरती असते. पहाटे लोक 2:30-3 वाजेपासून नंबर लावून बसतात, ते पाहतात डोळे भरून आणि नंतर त्या पिंडीचं भस्म ब्राह्मण आपल्याला देतात, आपल्याला ठेवायला देतात. खूप सुंदर आहे. म्हणून महाकाले म्हणा, चौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनया महाकालम ओंकारम अमलेश्वरम. चला ओंकारेश्वरला 2 मिनिटात जाऊ, जास्त नाही, 10 रुपये सुद्धा लागणार नाही, मनाने जायचंय. ओंकारेश्वर का निर्माण झालं आता तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करू आणि लगेच आरती करू. अजून आपल्याकडं साधारणतः अर्धा तास बाकी आहे, लक्षात राहू दे, अर्धा 1 तास बाकी आहे. आणि म्हणून हे 12 ज्योतिर्लिंग आज आपल्याला ऐकायचे. पूर्ण ज्योतिर्लिंग का निर्माण झाले याचं चिंतन आहे. आणि इतकं गोड आहे एक एक शिवलिंगाचं आपल्याला उत्पत्ती माहिती पाहिजे ना. आपण जसं काल 3.5 पीठं बघितले ना काल, महाराष्ट्रातले कुलदैवत बघितले. आज आहे ज्योतिर्लिंग, भगवान भोलेनाथ बाबाचं ज्योतिर्लिंग. सत्य ज्योतिर्लिंग 12, सत्य ज्योतिर्लिंग 12, सत्य ज्योतिर्लिंग 12, ज्योतिर्लिंग 12. स्मरण करा, प्राप्त स्मरण करा, भवतरा हो बाबा, भवतरा तुम्ही 12 ज्योतिर्लिंग फार महत्वाचं आहे. सप्त जन्म कृतम पापम स्मरणेने विनश्चित. नुसतं दररोज सकाळी उठलं का 12 ज्योतिर्लिंग म्हणायचं. म्हणा बरं एकदा. चौराष्ट्र सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. वा वा, सर्वांनी म्हणा. उज्जैन्या महाकालम ओंकारममलेश्वरम. केदार हिमपुष्टे डाकिन्य भीमाशंकरम. वाराणसेत विश्वेशम त्र्यंबकं गौतमी तटे. वैद्यनाचिता भूमो नागेशं जारुकामने. श्वेतबन्धेश रामेश्वर कृष्णेशं च शिवालये. द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेन्नर.
सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. सर्वांचं पाठ झालं पाहिजे. होईल ना? अहो मोबाईल मध्ये सगळे नुसतं म्हणा 12 ज्योतिर्लिंग येतं, दुसरं पाहण्यापेक्षा हे पहा ना, लय छान आहे. मुलांना ही सगळे भेट देण्यापेक्षा मुलांना भगवान शंकराची, भोलेबाबाची, पांडुरंगाची, मारुतीरायाची भक्ती शिकवा, खूप चांगलं होईल. त्यांना सांगा मंदिरात जा, दररोज गेले पाहिजे. 12 ज्योतिर्लिंग आहे. जसं भीमाशंकरला कोण कोण गेलं? जवळजवळ सर्वच जाऊन आले. का बरं भीमाशंकर आहे असं सांगितलेलं की ज्या ठिकाणी गेलं का त्या ठिकाणचं महत्त्व माहिती पाहिजे ना. गेले, नमस्कार करून आले, बस. याला अर्थ नाही. लक्षात राहू द्या जरा. भीमाशंकर तिथं डांकिनी नावाची राक्षसीने राहत होती भीमाशंकरला. आता हे दंडकारण्य सगळं काय, दंडकारण्य सगळं, मारीच मामा, सुभाऊ सगळे राहायचे, नाशिक परिसरात राहायचे, सगळे या भागात राहायचे. म्हणून आपल्याला काय म्हणत्या, पूजा सुद्धा म्हणतात दंडकारण्य. म्हणजे दंडकारण्यात कोण राहत होते? कोण राहत होते? आपण कोण आहे? नाही नाही, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतले आपण आहोत. म्हणजे आपण त्या काळात राक्षस होते. भगवंताने येऊन त्याचा काय केला? सगळ्यांचा संहार केलेला आहे, कोणालाही राहू दिलं नाही. त्या भूमीत रक्त सांडलेले, लक्षात घ्या. म्हणून कधी कधी आता तिकडं नाही जात आपण. डाकिनी म्हणजे तिचे पतिदेव प्रभू रामचंद्राच्या यानेशी हे झालेले होते आणि ती एकांतात लपून बसली होती. तिथं जंगल फार आहे, भीमाशंकरला गेले ना, फार जंगल आहे. त्याशी लपून बसलेली होती. तेवढ्यात लंकेमधून बिभीषण आला. फिरत फिरत ते अशी फिरायची या जंगलामध्ये. फिरता फिरता तिथं आला, पाहिलं कोण बसलेले. म्हणे मी डाकिनी नावाची. मग म्हणे माझ्याशी लग्न कर. तिने सांगितलं माझे पती गेलेले आहे, म्हणे लग्न करायला काय हरकत आहे. मग लग्न केलं. तिथं काही दिवस भीम राहिला. आणि म्हणून बरं का, लक्षात घ्या, एक आहे कुंभकर्ण, एक आहे बिभीषण, बरोबर आहे का नाही? 3 भाऊ आहे ना. आणि म्हणून हा तिथं आला होता रात्रीचा, थांबला, लग्न केलं, काही दिवस राहिला आणि त्याच्यापासून जो मुलगा झाला तो भीम नावाचा झाला. काय नाव त्याचं? भीम. पण लय कठीण होतं. आईला विचारलं, आई काय ग, हे तुला एवढा त्रास का? माझे पिता कुठे? म्हणे ते गेले निघून. पण मग माझा जन्म? म्हणे असं असं झालेला आहे. म्हणे एवढा वनवास का आहे? म्हणे प्रभू रामचंद्राचा अवतार झाल्यापासून आपले सगळे राक्षस कुळाचा पूर्ण नाश केलेला आहे. मी तपश्चर्या करतो, ब्रह्मदेवाकडून वरदान घेतो. भगवान ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं आणि सर्व पृथ्वीवर जे दिसल, यज्ञ दिसल, याग दिसल, पूजा दिसल, पाठ दिसल, सर्व हे करून टाक. सगळे देव त्राहिमाम त्राहिमाम भोले बाबाकडे गेले. भोले बाबा आम्हाला वाचवा. आता त्या ठिकाणी एक राजा होता. त्या राजाला कारागृहात टाकलेलं होतं, पण तो पार्थिव शिवलिंगाची पूजा करत होता. स्वतः राणी आणि ते 2 जण महादेवाची पूजा करायची. सगळ्यांनी सांगितलं, अगं ज्या राजाला तुम्ही कारागृहात टाकलं तो राजा काहीतरी मंत्रतंत्र म्हणतोय. हा भीम तिथं गेला, पाहतोय तर त्या शिवलिंगाची पूजा करतो. तो म्हणे हा काय करणार आहे महादेव माझा? घेतली तलवार आणि त्या पिंडीवर टाकणार. तर तेवढ्यात राजा राणींनी नमस्कार केला महादेवा. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर त्या राजासाठी पिंडीतून निर्माण झाले आणि भीमाचा त्या ठिकाणी वध केला. परंतु भीमानं भगवान शंकराची जाता जाता स्तुती केली की देवा, मला माहिती तुला जो शरण येतो आणि तुझ्या हातून ज्याचा वध होतो त्याचा तू उद्धार करतो. भोले बाबांनी सांगितलं, अजून राजाच्या अगोदर तुझ्यावर मी प्रसन्न होतो. कारण का की तू जाता जाता स्तुती केली म्हणून तुझ्याच नावाने इथं राहतो. म्हणून त्या नावाचं नाव दिलं भीमा शंकर भगवान. भयानक भीमा विकराळ लीला विनोदे करि काम बल तोरो विश्वंभर दाक्षवारे सुधवीर शंभो. मंत्र लक्षात राहू द्या. त्यावेळेस ओम शिवाय वशी काय म्हणायचं? फुलवा हातांनी
काय म्हणायचं मंत्र? पाठ करा. 12 फुलं आणि 12 सोमवार व्हायचे, 13 सुद्धा नाही. किती? सगळं सांगून जातो आज, कारण आज शेवटचा दिवस आहे. 12 सोमवार 12च फुलं व्हायचे, 13 सुद्धा नाही. आणि बघा तुम्ही 12व्या सोमवारी अनुभव बघा काय, किती तुम्हाला ताबडतोब त्याची अनुभूती येते. जसं हे आहे, तुम्हाला तुपाचं सांगितलं, तूप वाहिल्याने काय, दूध वाहिल्याने काय मिळतं, जसं पाणी वाहिल्याने काय मिळतं, याचं चिंतन आपण पंचामृतात करूच. पण ही फुलाचं महत्त्व आहे. चांदणीचं फूल, कण्हेरचं फूल, अजून तुम्ही शमी का वाहतात, याचं काय कारण आहे, याचं चिंतन आहे. पण पहिल्यांदा आपण त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन या सगळ्यांनी. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाळुरी. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा. त्र्यंबकेश्वर हे दर्शन महत्वाचं आहे. पण ओंकारेश्वर आलो होतं मध्ये. आपले बाबाजी 12 वर्ष तपश्चर्या करत असताना एकदा ओंकारेश्वरला गेले. ओंकारेश्वरला शेवटचा 21 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि चक्रतीर्थाजवळ नमस्कार करायला गेले. नर्मदा मैयानं बाबाजीकडे पाहिलं, असं अरे एवढे मोठे सत्पुरुष आज दर्शनाला आले, असे कडाला बसलेले होते आणि हळूच मध्ये ओढून घेतलं नर्मदा मैयानं. वर 2 जण बसायला होते. अरे गेले आपले बाबाजी. इथं जो जातो तो परत येत नाही, त्याला चक्रतीर्थ म्हणतात. आजही जातो मी तिथं कोणाला आंघोळ करू दिल्या जात नाही. आणि जे चक्रतीर्थात बाबाजी असे खाली गेले, 2 जण रडायला लागले की आता आपले बाबाजी गेले, आता काही खरं नाही. आता लोक घरी गेल्यावर म्हणतील, आपल्याला ठेचून मारतील, अरे एवढ्या मोठ्या महापुरुष संघ गेले खाली हाताने आले, त्याच्यापेक्षा आपणही दोघांनी उड्या टाकून द्यावे. बाबाजी 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, आणि हे दोघांच्या मनात फक्त उडी टाकणार असं आलं. फक्त आता टाकावं आपण उडी. तेवढंच नर्मदा माईने तळ हातावर घेतलं आणि बाबाजीला परत काढावर आणून ठेवलं. ही घडलेली कथा आहे नर्मदेश्वराची. नर्मदे हो कशी उतराई, नर्मदे हो कशी उतराई, तुझा उपकारा जगी मारणाई, तुझा उपकारा जगी मारणाई. हर 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 नर्मदे ही नर्मदा साक्षात भगवान शंकराच्या सगळ्या नद्या आटतील, पण नर्मदा माई आटणार. आम्ही परिक्रमा केली, पायी करून बघा, मग मजा येते. गाडीत काय करते, किती फक्त 3500 किलोमीटर आहे. किती? आणि काही ठिकाणी असं आहे ना, फक्त डोंगरच, म्हणजे डोंगरच चढत राहायचं दिवसभर, काहीच त्याचा. आणि कमीत कमी 45 ते 50 किलोमीटर, जास्त नाही. किती? कोणी परिक्रमा करेली तर बसलं पाहिजे. केलेली ना, काय आनंद असतो. कोणीच नाही, फक्त आई आणि आपण, फक्त मैया मैया म्हणत चालेल. मैया मरकंटक वाली तुम हो भोली जाओ, मरकंटक वाले तुम हो भोली वाली, अमरकंटक वाले तुम हो भोली वाली, अमरकंटक वाले तुम हो भोली वाले. हो तेरे गुण गाते हुए राधो, बजा बजा के ताली हो भैया, अमरकंटक वाले तुम हो भोली वाले, चार भोली वाले. मैया प्रत्यक्ष दर्शन देते. एक जणाने, एक साधूने ठरवलं, मला भगवान शंकरचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं म्हणलं. मैया मला भोले बाबाचं दर्शन झालं पाहिजे. प्रदक्षिणा उचलली. 108 महात्मा संघ होते. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, खूप प्रदक्षिणा केल्या. पण त्या काळातली प्रदक्षिणा अवघड होती. जिथं जिथं नदीचं मूळ आहे ते मूळ सुद्धा ओलांडायचं नाही. आताची सोपी आहे. आणि प्रदक्षिणा करता करता एवढ्या प्रदक्षिणा झाल्या, मैया मला भगवान शंकर भेटले नाही, मी आता तुझ्यामध्ये प्राण देतो. घडलेली कथा. प्राण द्यायला गेले, मैयाने हात धरला. महाराज तुम्ही प्राण देऊ नका. म्हणे का?
तुमच्या पहिल्या प्रदक्षिणापासून भगवान शंकर तुमच्या संग आहे, पण तुम्ही पाहू शकले नाही. लक्षात राहा किती गोड. म्हणे कोण होतं? म्हणे तुम्हाला जो स्वयंपाक बनवतो तो आचार्य आहे ना, ते सगळ्या जगाचे आचार्य आहे, ते तुझी सोय. खूप गोड आहे. अहो म्हणते तर आमचे स्वयंपाक बनवायचे, आम्हाला जवळजवळ आमच्या 108 प्रदक्षिणा झाल्या, ते दररोज भांडे घासायचे. म्हणे आता चूक करू नका, जा अजूनही ते जिथं तुम्ही बसलेले आहात ना, तुमचा आश्रम तिथं अजून आहे, तुमची परिक्रमेत आली. ते असे पाहत होते, ते भांडे घासीत होते. मनात परत आलं की अरे हे तर आपला आचार्य आहे. नर्मदा मायेने हाक दिली, आता मात्र चूक करू नका. ज्यावेळेस पायाला स्पर्श केलं, माझे भोलेबाबा प्रगट झाले, दर्शन दिलं. डोळ्याला खळाखळा पाणी आलं की अरे 108 प्रदक्षिणा होईपर्यंत भोलेबाबा आपला स्वयंपाक बनवत होते, आपल्याला जेव घालत होते, आपण कशी ओळखू शकलो नाही. सांगितलं आता मात्र आश्रमात जायचं नाही, सरळ जंगलात निघून जायचं. त्या बाबांचं नाव आहे बाबा बर्फानी. काय नाव आहे? ऐकून आहे ना तुम्ही? बाबा बर्फानी. लक्षात राहू द्या. म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर प्रत्येक प्रदक्षिणाला, म्हणजे जर आम्ही गेलो, आम्ही 3 वेळेस असं दर्शन केलं, ते इथं नाही सांगू शकत. प्रत्यक्ष नर्मदा माईचं आणि भोलेबाबाचं दर्शन होणारच परिक्रमा करताना, पण आपल्याला कळत नाही. तुम्ही म्हणले ना रस्त्याने आमकं पाहिजे, आमचे लोक होते जरा अवघड होती, जरा जवळजवळ 25-30 जण होते आमच्या संग, सगळे गाड्या वगैरे होत्या, काही गरज नाही. पण एक जण म्हणे बाबा आता जिलेबी खायची म्हणे आम्हाला. अहो ते सहज म्हणलं जिलेबी खायची. 1 महिना जिलेबीच होती, पुढं जाऊन जिलेबीच तयार करून राहायची. बाबा कटोळलो म्हणे आम्ही. आता रस्त्याने जर तुम्ही म्हणले ना आमकं खायचं, आता एका ठिकाणी आम्ही असं सहज चाललो होतो परिक्रमा करता करताना, राजस्थानी लोक होते आणि दही वाटत होते, मस्त सुंदर असं दही वाटत होते. त्याच्यातला आमचा एक बाबा होते सुक्याण्याचे बाबा, म्हणे या दह्याचं जर कडी मिळाली तर किती चांगलं होईल. म्हणजे सहज बोलायचं तिथं, असं नुसतं असं म्हणले. आम्ही 15-20 किलोमीटर पुढं चाललो, तो पाठीमागचा काय लीला झाली काय माहिती, त्याने त्या आश्रमात जाऊन तिथं त्याच दह्याची कडी बनवून ठेवलेली होती. यांना ज्यावेळेस ताटात आली, हे डोळ्याला हात लावले, अरे म्हणे इथून पुढं काही बोलायचं नाही. म्हणजे जे तुम्ही मागितलं ते तिथं तयार असतं, उपाशी कोणी राहत नाही. परिक्रमावाल्याला विचारा. एवढं अनुभूती आज कलियुगात येते तरी आपले डोळे उघडत नाही. लक्षात राहू. प्रत्यक्ष दर्शन होतंय असं याच्यात सांगावांगे नाही, आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. देवी सकल भुवन परतो आप विराजित, निषदिन आनंदी मैया निषदिन आनंदी. गावत गावा शंकर पावत रेवा शंकर, तुम भवने तनली ओ जय म्हणून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग एक मेरू पर्वत होता, एक विंध्याचल पर्वत होता. मेरू नारदाने सांगितलं अरे विंध्याचल तुझ्यापेक्षा मेरू पर्वत फार मोठा आहे, तू तर लय छोटा आहे. आणि म्हणून त्यांनी 6 महिने तपश्चर्या केली. 6 महिन्यात ओंकारेश्वराची अशी तपश्चर्या केली, ओम नावाची गर्जना केली, नमशिवाय नमशिवाय म्हणून. आणि त्या ठिकाणून 6 महिन्यात भगवान शंकर ओंकार रूपाने प्रगट झाले, दर्शन दिले. बोल विंध्याचल काय पाहिजे देव. आता माझी इच्छा होती आकाशाला भिडायची, पण तशी नाही राहिली, कारण आता तुम्ही भेटले आणि तुम्ही कायम इथं वास करावा. भगवान शंकरांनी सांगितलं ओंकार नावाने इकडं राहील आणि ममलेश्वर नावाने तिकडं राहील. म्हणून तिथं कोण देव आहे? इकडं ओंकारेश्वर, तिकडं ओंकार ममलेश्वर. बोला ओंकारेश्वर भगवान की जय. हे एक ज्योतिर्लिंग आहे. म्हणून आता त्र्यंबकचं ज्योतिर्लिंग पाहू आणि मग आरती करू. सगळ्यांनी जाऊया त्र्यंबकेश्वरला, जायचंच आहे प्रत्येकाला 3ऱ्या सोमवारी. कोणी ब्रह्मगिरीची भावे जाला प्रदक्षिणा जरी घडे हो, तै तै काया कष्टे गौरव चरणी हो, तव पुण्य विशेष केल विश्रावते जासरे हो, केवळ दोष रूपे माया पडे हो. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला जाणारे आमच्याकडे एवढी गर्दी राहते आश्रमात,
रविवारीच मुक्कामी 12 वाजताच निघते लोक. जवळजवळ 4 ते 5 लाख लोक यावेळेस. किती आहे? माऊलींनी केली होती ना प्रदक्षिणा, निवृत्तीदादांनी पण केली आणि विठ्ठल रुक्मिणी मातेने पण केली. निवृत्तीदादा सिंहाला वाघाला त्या गुफेत जिथं अनुग्रह भेटला कोणाकडनं? गैनीनाथाकडून. तिथे किती सुंदर जागा आहे. गेले होते तुम्ही किती? असं त्या बहिणी प्रसादे निवृत्तीदाता, बहिणी प्रसादे म्हणून हा प्रसाद दिला निवृत्तीदादाला. निवृत्तीदादाची समाधीचं किती सुंदर वर्णन केले ते आपल्याला तिकडे जायचं नाही. फक्त एवढंच आहे, त्या काळात सुद्धा पाऊस पडत नव्हता म्हणून स्वतः गौतम ऋषींनी तपश्चर्या केली. देवा पाऊस पडू द्या. इथं ब्राह्मण राहीना, गायी राहीना, कोणी सगळं बघा सुनाट झालं. इथं प्रार्थना करतो पडू द्या. त्यावेळेस वरून देवाने सांगितलं, गौतम ऋषी तुमच्या पुरतं पाणी येईल तळ्यात, त्याला गौतम तळ नाव आहे. बाकी पाणी पाऊस पडायची आम्हाला आज्ञा नाही. गौतम ऋषींनी सांगितलं काही हरकत नाही, त्याच्यातून पाणी काढू, शेती आम्ही भाताची शेती करू. बऱ्याच दिवस चाललं ते. एक दिवस सगळ्या महिला आल्या, त्या तळ्याजवळ कपडे धुवायला लागले. आईला म्हणायला लागली की अरे इथं कपडे धुवू नये, चांगलं नाही. गंगेत कपडे धुणं चांगलं नाही, तळ्यात कपडे धुणं चांगलं नाही. हा म्हणे तुझ्या पतीने आणलं म्हणून तुलाच मकडं ती. महिला मंडळ अवघड असतं. आमच्या पतीतही तेवढी शक्ती आहे, हे ऋषी आहे, तुझेच पती ऋषी असं नाही. पण सगळे ऋषी एकत्र झाले आणि गौतम ऋषीला सांगितलं, गौतम ऋषी तुमच्या तळ्यावर कोणी पाणी प्यायचे, एक तर तुम्हीच राहायचं नाही तर एक तर आम्ही राहायचं. मग गणपती बाप्पाची प्रार्थना केली. गणपती बाप्पा गाय झाले आणि गौतम ऋषीच्या शेतीत आले, जिथं भात पेकलं होतं तिथं. थोडं निमित्ताला असं केलं, गौतम ऋषीने फक्त असा 3 का मारला आणि गाय मरून पडली. तेवढे ऋषी उठले. गौतम ऋषीने काय केले? पडले गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो. ज्याने तप मानले ज्याला तुझ अंतरी हो. प्रसन्न हो ज्याने शाळा दिली गोदावरी हो. आता वास्तविक काहीच कारण नव्हतं. गणपती बाप्पाने गायीचं रूप धारण केलं होतं, पण सगळे ऋषी म्हणे गाय मारली. म्हणे मग आता प्रायश्चित्त काय? वरून गंगा खाली आणा. काय सांगितलं? गंगा खाली येईल, त्याच्यात तुम्ही स्नान करा तरच गोहत्याचं पातक जाईल. म्हणून गोदावरीच्या तीरावर 3 दिवस स्नान केलं तर गोहत्याचं पातक जातं. गोदावरीच्या तीरावरती असं गौतम ऋषीने प्रार्थना केली. गंगा मैयाने सांगितलं मी येते, पण मला वेग फार आहे, मी तळात निघून जाईल. काय म्हणे? कारण तिला अभिमान होता, तुम्ही तपश्चर्या केली मला खाली आणताय पण मी तळात जाईल. गौतम ऋषीने हात जोडले, गंगा मैया कमीत कमी या तुम्ही. गंगा मैयाचा एवढा वेग होता, खळखळ 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 अशी खाली यायला लागली. एकदम आल्यानंतर आता ती खाली पाताळात जाणार. भगवान शंकराची आराधना केली. भोलेनाथ बाबा आता ही गंगा आहे, पाताळात चालली डोळ्या देखत. भगवान शंकराने फक्त अशी जटा केली, ती जटेत आली. 1 वर्ष 2 वर्ष ती फिरतच होती. शंकर तेरी जटा से बहती है चक्रधारा. शंकर तेरी जटा से बहती है चक्रधारा. काली जटा के अंदर, काली जटा के अंदर जिम्मेदारी मुझारा. शंकर तेरी जटा से बहती है चक्रधारा. शंकर तेरी जटा. लक्षात घ्या, जटात ती अडकली, कुठं तिला रस्ता मिळतो. परत तपश्चर्याला बसवला, देवा सोडा ना खाली आता. मग ती जटा तिथं आपटलेली. कोणी कोणी पाहिलं जटा आपटलेली जागा? शंकराची जटा आपटली.
आपटली खाली आली, त्याला गंगाद्वार म्हणतात. तर तिथं प्रगट झाली ती गंगेच, परंतु थोड्याने पाहता परत अदृश्य झाली. देवा, ही गंगा तर परत डोळ्याने दिसाने अशी झाली. मग कुश घेतला, असं कुश म्हणजे गवत असतं बघा, असं चौकनी केलं आणि मग गंगेची आराधना केली. मग त्या कुशावर्तात प्रगट झाली ती. काय त्याला मग काय नाव पडलं? धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो. आणि कधी बहुकीर्ती गंगा द्वारा दिग पर्वती हो. वंदन वाजन करता त्यांची महादूषणा सती हो. तुझिया दर्शन वागे प्राणी मुक्ती हो. कुशावर्त का नाव पडलं कळालं ना? त्या कुश टाकलं म्हणून कुशावर्त. आणि मग तिन्ही देव प्रगट झाले. म्हणे गौतम ऋषी, तुम्ही गाय मारली नाही, पण ही लीला होती. तुमच्यामुळं गंगा आली. गोदावरी तिचं नाव आहे. गौतममुळं गोदावरी. गोदावरी तिचं नाव आपण ठेवू. भगवान शंकराला नमस्कार केला, ब्रह्मदेवाला नमस्कार केला, भगवान विष्णूला नमस्कार. देवा, तुम्ही आज या ठिकाणी प्रगट झाले, इथंच वास्तव्य करा. इथून गंगा आली. पहिली गंगा तुमच्या जवळ येईल, चरणाजवळ. म्हणून 3 देव तिथं थांबले. त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात. काय म्हणतात? बोलो त्र्यंबकेश्वर भगवान की जय. परत जर त्र्यंबकेश्वराच्या कोपऱ्यात पाहिलं, तिथे गंगा आलेली. म्हणून तिथून पाणी भरतात आणि तिथंच टाकतात. पाणी आणायची गरज, गंगा तिथं आहे. म्हणून असं हे 12 ज्योतिर्लिंगाचं चिंतन आहे. आपण एक एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी बघतो आहोत. म्हणून आजचा हा सांगतेचा दिवस आहे. मोठ्या संख्येने तुम्ही दररोज या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमचे काळे परिवारानं अतिशय तळमळीनं 4-4 वेळेस काही करा. आम्ही नाही डोंगरीकडे होतो, परंतु सांगितलं कथा तुमची आम्हाला 2-4 दिवसाची होईना पाहिजे, म्हणून थोडंसं आम्ही ॲडजस्टमेंट केली. नाहीतर ही जागा खालीच नव्हती का, मुलांना माहिती आहे. याच्यानंतर आम्ही आता कुठे आहे आपण? आता शिंदे पळस इकडं निघतो आहे उद्या परवापासून. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आलात. 12 ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी स्मरण आपण केलं. म्हणून दररोज चिंतन करत जा. हाताला नमस्कार करत जा, भूमीला नमस्कार करत जा, आईवडिलाला नमस्कार करत जा. आपल्या आईवडिलाला प्रथम नमस्कार, नंतर गुरुवर्यांना नमस्कार, नंतर महादेवाला नमस्कार, आणि मग आपलं हे करायचं. तुम्हाला सांगितलं मंदिराला झेंडा द्या, चांगलं असतं. मंदिराच्या कळसाला नमस्कार करून बाहेर निघा, यश प्राप्त होतं. मंदिरात गेले, भगवान शंकराला नमस्कार केल्यानंतर पार्वतीचं स्मरण करा, गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि कार्तिक स्वामीचं स्मरण करा, कालभैरवाचं स्मरण करा. आपल्याला कधीही कालभैरवाचं जर स्मरण केलं तर कधीही दुःख आपल्यावर येऊ देत नाही, संकट आपल्यावर येऊ देत नाही. अशी ही कथा. आज ही गंगा आपल्या गावात आली. 4 दिवस तुम्ही सर्वांनी श्रवण केली, त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचं, या ठिकाणी बसलेल्या माता भगिनींचं टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आणि आज एकादशी असल्यामुळं आज खिचडीचा प्रसाद आहे. दररोज बुंदी खाल्ली असेल बरोबर आहे की नाही, पण आज मात्र आम्ही आमच्या या मंडळानं आपल्याला आरतीनंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घ्यावं. विशेष म्हणजे लगेचच का? बरं 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 बरं. कृपया या ठिकाणी मंदिरासाठी द्यायचे ना, आपल्या ह्या मंदिरासाठी. कोणाच्या हातात द्यायचे त्यांना बोला. आपले मंदिराचे रावसाहेब गाडे, भीमराव लक्ष्मण काळे सर यांच्या स्मरणार्थ रावसाहेब गाडे फिनिशर गाडीवरती या बाबांच्या हाताने ती आपल्या शिवमंदिरासाठी ही देणगी देत आहे. विशेष म्हणजे 51,000 रुपये ना. चला घ्या, पुढे यायचंय. वा वा. आपल्या ह्या मंदिरासाठी हे बघा, ह्या परिवारानं कथा पण आपल्याला ऐकवली आणि विशेष म्हणजे मंदिरासाठी देणगी दिल्या जात आहे. घ्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. वा वा वा. मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा.
विषपाई काळे विषपाई भीमराव काळे यांच्या आपल्या विषपाईचा पण सत्कार झालेला आहे. पुष्पहार आभार त्यांचे. सुन महादेवा जय तेरी लीला है अजब निराली, तेरी लीला है अजब निराली, तेरी महिमा कोई न जाने रे भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा. विशेष म्हणजे सर्व भाविक भक्तगण, सर्व माता भगिनी, 4 दिवस अगदी तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि विशेष या कथेसाठी आमचे लोखंडे साहेब आले. 2 मिनटं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जय जनार्दन. या साहेब या. सर्वप्रथम शिवपुराण कथा व गुरुचरित्र पारायण शनिवार 2 ऑगस्ट पासून 5 तारखेपर्यंत या भिंगारे नगरीमध्ये आयोजित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांचे कृपापात्र शिष्य राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 108 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजी पंचदशन नामक आखाडा नील पर्वत पीठादेश्वर त्र्यंबकेश्वर स्वामी शिवगिरी महाराजांनी अतिशय गोड अशा वाणीतून या भिंगारे नगरीमध्ये आलेल्या पंचकृषीमधून भाविक भक्तांना अतिशय असं मोलाचं मार्गदर्शन, ज्यामधून काहीतरी आपल्याला प्रसाद म्हणून मिळेल असं त्यांच्या वाणीतून आपल्या कानापर्यंत हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वामी शिवगिरी महाराजांनी केलेलं आहे. मी खरोखर या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने स्वामी शिवगिरी महाराजांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपल्याला खरोखर नमूद करावं असं वाटतं, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती गागा भटांच्या समोर त्या ठिकाणी संपन्न होत होता, याच पद्धतीने येवला शिवसृष्टी येथे शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा या शहरामध्ये आगमन होत असताना आदरणीय भुजबळ साहेबांनी सर्वप्रथम कोणाला बोलवलं असेल तर शिवगिरी महाराजांना बोलवलं, रमेशगिरी महाराजांना बोलवलं. हे काम महाराजांनी त्या ठिकाणी
महाराजांची त्या ठिकाणी आपल्या शिवगिरी महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी फुलांनी पदस्पर्शाला पूजा करण्यात आली. असे आपले शिवगिरी महाराज. आणि आपणा सर्वांना माहित आहे ज्या ज्या ठिकाणी शिवपुराण कथा आयोजित केली जाते, मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये चिचुंडीला आयोजित केली होती. महाराजांनी दुपारी मला फोन केला आणि याच्या अगोदर रात्री मी 8 वाजता महाराजांना फक्त बोललो, आपण कुठं आहात? मला सांगितलं मी ओंकारेश्वरला आहे. महाराजांना विनंती केली, कोपरगावला एक उद्घाटन आहे ममता स्वीटचं, आपण आले असते तर खूप बरं झालं असतं. काही काळजी करू नका, 468 किलोमीटर गाडीमध्ये प्रवास करून स्वामी शिवगिरीजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले. आपण जर मुंबईला काही कामानिमित्त गेलो तर दुसऱ्या दिवशी 2 दिवस येवल्यामध्ये येत सुद्धा नाहीत, दिसत सुद्धा नाही. परंतु महाराज त्या ठिकाणी 468 किलोमीटर प्रवास करून त्या ठिकाणी बरोबर 4 वाजता मला फोन केला, साहेब आपल्याला त्या दुकानाचं उद्घाटन करायला आपल्याला जायचं आहे. म्हणजे किती तळमळ आहे भक्तांसाठी. आणि महाराजांनी सांगितलं आपण उज्जैनला गेलंच पाहिजे, 2च्या आरतीला त्या ठिकाणी भस्म आरतीला गेलंच पाहिजे. मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. आणि रमेशगिरी महाराजांनी तर त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तीरावरती खूप मोठा त्या ठिकाणी आश्रम बांधलेला आहे. आपल्याला जर कधी त्या ठिकाणी फिरत फिरत जर योग आला तर तिथं सुद्धा आपण पिंपळाचं झाड आहे त्या ठिकाणी वास्तव्य करावं, त्या ठिकाणी 1-2 मुक्काम करावेत, असे मी रमेशगिरी महाराज आणि शिवगिरी महाराजांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा या ठिकाणी आम्हा सर्वांना मग वसंतराव पवार असतील, माझे दुसरे साहेबांचे सुये साहेब लोंढेनाना असतील, आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि महाराजांनी तर आमचा यथोचित सत्कारही केला. परंतु मी एवढंच सांगेल, गेली 17 वर्ष या येवला लासलगाव मतदारसंघाची सेवा करत आहे. आदरणीय भुजबळ साहेबांच्या छायाचित छत्राखाली आणि महाराजांच्या आशीर्वादाने आपलं ज्या ज्या वेळेस या भिंगारे गावच्या उन्नतीसाठी, चांगल्या कामासाठी, शेतकऱ्यांच्या कामासाठी ज्या ज्या वेळेस आपण आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी द्याल, ती नक्कीच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय जय. सत्कार करून घ्या. बाकीचे कोण? चला आता मी जे नाव देतो भक्त मंडळ, त्यांनी एक सदस्यांनी बाबाजींच्या हस्ते आपलं श्रीफळ घ्यायचं आहे. भक्त मंडळ प्रथमतः आचारी बाबाजींचं सांगितलं नर्मदेच्या परिक्रमेच्या जसं आचार्यांनी जशी सेवा केली तशी आमचे आचारी मुखेडकर यांनी ताबडतोब वेळ नाही करायचा. आचारी मुखेडकर चला, साऊंड सिस्टीम आले तयार राहा. खूप छान साऊंड सिस्टीम दिली तुम्ही, पूर्ण आपला परिसर गजबजून टाकला. फोटोग्राफरने परवरती यायचं बाबाजींच्या हस्ते शाल श्रीफळ घ्यायचं आहे. बॅनरवाले पूर्ण तालुक्यात ज्यांनी आमचे बॅनर आणि आमचा प्रसार केला त्यांनी पण यायचं वरती. महाळ साकोरे भक्त मंडळाचे कोणी सदस्य असेल, महाळ साकोरे भक्त मंडळ त्यांनी पण वरती यायचं. शिवडी भक्त मंडळ, शिवडी निफाड तालुका भक्त मंडळ या कोणी सदस्य असेल. महालखेडा भक्त मंडळ, सातारीचं कोणी सदस्य, सातारी भक्त मंडळ. चिचुंडा कोणी असेल भक्त मंडळ ताबडतोब. मुखेडचं भक्त मंडळ असं कोणी यायचं ताबडतोब.
जळगाववाडी जळगाव भक्त एरणगावचे भक्त मंडळ उगाव भक्त मंडळ उगाव कोळवाडीकर भक्त मंडळ मुखेडकर बाळासाहेब आप्पा गुंड यांनी पण यायचं वरती गुंड साहेब बाळासाहेब आप्पा यावरती या तसेच तिथं 4 दिवसाचे गुरुचरित्र पारायण पूर्ण केलं असे हबप बाबासाहेब काळे यांनी पण यायचं बाबाजी श्रीपाल साहेबाला गुरुचरित्र पारायण हबप बाबासाहेब महाराज काळे मी काल यादी पुकारली विद्यार्थ्यांची 10वी पास आणि 12वी पास विद्यार्थ्यांची नावं दिली ते आनंद आहे का नसेल तर त्यांची आई किंवा वडील भाऊ कोणी असेल सदस्यांनी घेऊन जायचे विद्यार्थ्यांच्या नावा वाचतो ताबडतोब द्यायचे वैजापूर भक्त मंडळ 10वी पास विद्यार्थ्यांचे नाव वाचतो विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी यायच्या नसेल आई किंवा वडील भाऊ कोणी नेऊ शकतो प्रसाद सुनील काळे 10वी भक्ती जालिंदर काळे श्याम समाधान गाडे कल्पेश रघुनाथ कुटे ऋषिकेश नवनाथ गाडे वर्षा सूर्यवंशी नूतन गडाख कीर्ती गाडे मुलींवरती नाही तर मूर्तीने पायरीवर राहायचं पायरी मुलीवरती येऊ नका पायरीवर थांबा आता 12वीचे विद्यार्थी ईश्वरी गोरखनाथ गाडे इयत्ता 12वी साक्षी जालिंदर गाडे पायरीवर थांबा पायरी वरती येऊ नका पायरीवर थांबा वरती येऊ नका महिलांनी वरती यायचं नाही साक्षी जालिंदर गाडे मुलींनी वरती द्यायचं गुलाब समाधान गाडे कृष्णा समाधान गाडे स्वामिनी सुनील काळे कृष्ण सुनील काळे इयत्ता 12वी कृष्ण सुनील काळे सनी राजाराम गाडे संचिता नवनाथ गाडे मयुरी भरत गाडे साक्षी रवींद्र सूर्यवंशी सागर मिन्नाथ काळे सर्व विद्यार्थ्यांचे खूप विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन वैष्णवी सुभाष मापारी घरचीच पाहुणे राहून गेली आमची गडबडीमध्ये यश गाडे विद्यार्थी राहिले काही नावं राहून गेले यश गाडे
कैलासवासी प्राध्यापक भीमराव काळे यांच्या स्मरणार्थ त्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचं वाटप झालेलं यशवंत झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी वाटप करण्यात आलं. काळे परिवार आणि गंगा भागीरथी उषाताई भीमराव काळे त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून ट्रॉफी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. धन्यवाद. ईश्वर उत्तमराव जोशी सागर मिन्नत काळे 2 विद्यार्थी राहिले त्यांचे. या ईश्वर उत्तमराव जोशी सागर मिन्नत काळे. उषाताई भीमराव काळे यांनी समोर यायचे. नावाची बोलत आहे उषाताई भीमराव काळे. जय जनार्दन. कोणी महिला वहिनींच्या सत्कारासाठी कधी महिला ऐकते. चॅनलवाले तुमचा सत्कार नाही झाला अजून, वरती गेलेच नाही. तुम्ही सत्कार घ्या ना आमच्याकडे. सगळ्या चॅनल गेलं आमची बातमी. या वहिनी पुढे या. एखादी महिला त्यांच्या हस्ते पूजन करा. हा तुम्ही दोघं करा. समोर या नाही तर नाव घालणार. इकडे नाव घालणार कोण आहे. जागर उठायचंय. आता महाआरतीची तयारी होईल. महाआरतीची तयारी करायची. धन्य धन्य तराई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य तराई शिवरायाची जिजाई. आज तुझी तो महाराज सारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मानाचा जिजाईला. मानाचा जिजाईला.
कोटी दिला वो भाग्यशाली नवीन डिग्रीची पहाट झाली दिला महाराष्ट्र वैभवशाली अशी महान आई कोणती असराई अशी महान आई कोणती असराई राजा राजा जगाला पाहिला छत्रपती शिवाजी शिवपुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दाना अपना दीजिए शिवपुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दाना अपना दीजिए ये महाग्रंथ शिवपुराण सन्मान जाने वाला सब भूल बनाने शिव अमर गुरस को शिव चरणों में अपना शिव पुराण सबसे मन मोहाए मन मन में बसना जानन का मन को जानन का मन को तन मन धन हर फल की शिव चरणों में शिव पुराण शिव चरणों में पावन शिव की महिमा बदला शिव चरणों में शिव पुराण शिव जी की चरणों में ये विश्वनाथ करते सयान सब दुख मिटाने वाला अवतार लगाने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब शिव चरणों में अपना शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में सद्गुरु स्वामी दादा गुरु प्रेम करोड़िया चरणी की देवी पुत्र देगा राम माया देवी स्वामी
सचंद्र यत्पूर्वे सांदा सन्ति देवा ओम राजाय प्रसय सागिने नमो वै वैष्णवाय कृमे समे कामाय मह्य कामेश्वर वैष्णवदातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओ विश्वदगतो विश्वदमुखश्वतमारुत विश्वदस्मात् संबाहुव्यादन्ति सप्तैर्य धावस्तं नानासगन्ध पुष्पाणि यथा कालमौल्य पुष्पाञ्जलि वैरक्तं राणि परमेश्वर नमः पार्वती महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त